नमस्कार, मी तुमचं खूप खूप स्वागत आहे माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये. तर आज आम्ही आईच्या इकडं आलो होतो. आम्ही तिघी पण बहिणी एकत्र आलो होतो. एक बहीण तिथंच राहते आणि आम्ही दोघी सकाळच्या ट्रेनने आलो होतो बारामतीवरून. तर इथं भाजी, तांदूळच्याची भाजी आणि थोडी कोथिंबीर पण होती तिथं, तेवढी काढून झालो आणि मग दुसऱ्या रानात निघालो होतो. तर तिथं जाताना शेवग्याचं झाड होतं. मग बापूंनी शेवग्याच्या शेंगा काढून दिल्या. गावाकडं आलं ना असा भरपूर भाजीपाला आणि गावाकडचं जीवनच वेगळं असतं. गावाकडं जो आनंद आहे तो शहरात नाही आहे. बघा, गावाकडं आलं ना किती पण भरपूर खा घ्या, त्याचं काय मोजमापच नसतं. तसं गावाकडं शहरात सगळं विकत घ्यायला लागतं. मग इथं आंबे पण छोटे छोटे आले होते. ते कार्तिक म्हणत होता काढू का, कैऱ्या खायला. आता इथं शहरात तर विकतच घेऊन खायला लागतात. गावाकडं कसं गेलं रानात, घेतली कैरी, खाल्ली, असं होतं. आणि तर आम्हाला पण संध्याकाळी जायचं होतं म्हणून आम्हाला पालकाची भाजी, तांदूळचा आणि कोथिंबीर ही घेत होतो काढून. आणि त्यांची पण कोथिंबीर विकायला काढायची होती. बघा, सूर्य किती छान दिसतोय आणि वातावरण सगळं खूप छान झालं होतं. सगळं हिरवं हिरवंगार होतं. आमच्या इकडे भाजीपाला जास्त असतो, त्याच्यामुळे सगळ्यांच्या रानात बघा भाजीपालाच आहे आणि सगळी शेतात असतात, त्यामुळे खूप छान वाटतं. आणि असं वातावरण आपल्याला शहरात नाही अनुभवायला मिळत. किती छान वाटतंय बघा, हिरवं दिसतंय तर किती मन प्रसन्न होतं. आणि मग गेलो कोथिंबीर काढायला आम्ही. हा अनुभव आपल्याला फक्त गावाकडंच मिळू शकतो. आणि म्हणतात ना, जुनं ते सोनं, तसंच गावाकडचं जीवन सगळ्यात चांगलं. मग इथं कोथिंबीर काढून झाली तर आम्हाला परत बारामतीला जायचं होतं. संध्याकाळची ट्रेन आहे उरुळीतून, 7:45 वाजता येते उरुळीत. आता त्याचं काहीतरी 8:30 वाजता येते. आणि मग सगळं आवरून आईची आमच्या घाई होती की तुम्ही पटकन उरका आणि जावा. आणि मग सगळं आवरून घरचं स्वयंपाक ही करून, जेवण करून आम्ही 7:30 वाजताच रेल्वे स्टेशनला आलो होतो उरुळी कांचनच्या. आणि ट्रेनचं अनाऊन्स झालं 7:45 वाजता. गाडी आली स्टेशनला आणि जरा बरं वाटलं, कारण तर कधी कधी गाडी येत होती. ती गाडीत बसेपर्यंत ती थांबली होती आमच्यापाशी की तुम्हाला गाडीत बसून देतो म्हणून, ट्रेनमध्ये बसून देतो म्हणून. मग अशा प्रकारे ट्रेन आली. आणि हा आमच्या कार्तिकचा पहिलाच अनुभव होता रात्रीचा प्रवास करायचा, कारण तो कधी रात्रीच्या प्रवासाला रेल्वेमध्ये नव्हता आला अजूनपर्यंत. गाडीला जास्त गर्दी पण नव्हती, त्याच्यामुळे बसायला पण जागा मिळाली नाही. तर जागा शक्यतो संध्याकाळच्या ट्रेनला खूप गर्दी असते. लोक पुण्यावरून जे कामावरून येतात ना दौंडपर्यंत, त्यामुळे भरपूर गर्दी असते दौंडपर्यंत. दौंडच्या पुढं मोकळी होती गाडी. असा भाजीपाला भरपूर घेऊन आलो होतो आम्ही दोघी पण. आणि कंटाळला होता, कारण तर सकाळी लवकर गेलो होतो आणि परत माघारी लगेच फिरायचं, दिवसभर दमलो होतो. त्यामुळं असा अवतार झाला होता आमचा. मग आलो संध्याकाळी 10 वाजता ट्रेन आली बारामतीत. जास्त गर्दी नसल्यामुळे जास्त इथं बाहेर पण गर्दी नव्हती. अशा प्रकारे घरी आलो आणि सगळा भाजीपाला तो उन्हामुळं लगेच सुकल्यासारखा झाला होता. मग तो सगळा काढून फ्रीजमध्ये ठेवला. अशा प्रकारे आजचा दिवस गेला. कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ? आवडला असला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. जे नवीन पाहत असतील त्यांनी व्हिडिओ सबस्क्राईब करा. ताक पण आणलं होतं माझ्या बहिणीने. आता कसं वाटलं व्हिडिओ? धन्यवाद.